ट्रेनमधील साखळी ओढताच ब्रेक कसे लागतात? ती ओढली तर नेमकं काय होईल? असा प्रश्न तुमच्या पण मनामध्ये असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं रेल्वेची ही साखळी काम करते. नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. इतकी लांब आणि अवजड असलेली ट्रेन केवळ एक साखळी ओढल्याने कशी थांबते? तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल आणि कदाचित याचं उत्तरही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. लोको पायलटला कसं समजतं की कोणी साखळी ओढली आहे आणि पोलीस नेमक्या त्याच बोगीत कसे पोहोचतात? त्यामागे भारतीय रेल्वेचं एक जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे. त्याचं नाव आहे न्यूमॅटिक इंजिनिअरिंग. त्याच्या मागे एक रहस्य दडलेलं आहे. चला ते समजून घेऊयात. नेमकी इंजिनिअरिंग नेमकी काय आहे या संदर्भात आपण जाणून घेऊयात. रेल्वेने प्रवास करताना आपण अनेकदा खिडकीपाशी ती लाल रंगाची अलार्म चैन पाहतोय. विनाकारण ओढल्यास दंड किंवा तुरुंगवास अशी पाटीही तिथे असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की इतकी लांब आणि अवजड ट्रेन केवळ एक साखळी ओढल्याने कशी थांबते? लोको पायलटला कसं समजतं की कोणी साखळी ओढली आहे? यामागे भारतीय रेल्वेचं एक जबरदस्त न्यूमॅटिक इंजिनिअरिंग आहे आणि त्यामागे एक रहस्य दडलंय. चेन ओढल्यावर ट्रेन नक्की कशी थांबते? ट्रेन थांबण्यासाठी लोको पायलटला ब्रेक लावावा लागतो, पण साखळी ओढल्यावर ही प्रक्रिया स्वयंचलित होते. म्हणजे ऑटोमॅटिक चेन पडल्यानंतर ऑटोमॅटिक हे ट्रेनचे ब्रेक्स हे एअर प्रेशरने काम करतात. नेहमीची स्थिती ट्रेनच्या डब्यांच्या खाली असलेल्या पाईप्समध्ये हवेचा प्रचंड दाब असतो. जोपर्यंत हा दाब कायम असतो तोपर्यंत ब्रेकचे शू चाकांपासून दूर असतात आणि ट्रेन धावू लागते. साखळी ओढल्यानंतर जेव्हा एखादा प्रवासी साखळी ओढतो तेव्हा त्या डब्याशी जोडलेला एक एअर वॉल असतो. यामुळे पाईपमधील हवेचा दाब वेगाने बाहेर पडू लागतो आणि आपोआप पाईपमधील हवेचा दाब वेगाने बाहेर पडू लागतो. हवा बाहेर गेल्यामुळे दाबाचे संतुलन बिघडते आणि आपोआप ब्रेकचे शू चाकांना घट्ट पकडतात. यामुळे ट्रेन थांबते. ड्रायव्हरला कसं कळतं की कोणी साखळी ओढली आहे? जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा इंजिनमध्ये असलेल्या एअर प्रेशर गेजमध्ये काट्याची हालचाल होते. तसेच हवेचा दाब वेगाने बाहेर पडताना मोठा शू असा आवाज येतो. यावरून लोको पायलटला समजते की कोणीतरी साखळी ओढली आहे. आजकालच्या आधुनिक इंजिनमध्ये अलार्म किंवा इंडिकेटरद्वारे याची माहिती कळते. कोणत्या डब्यातून साखळी ओढली गेली आहे हे कसं ओळखतात? तर साखळी ओढल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी किंवा आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्सचे जवान पोलीस थेट त्याच डब्यापाशी कसे पोहोचतात? यामागे दोन मुख्य कारण आहेत. फ्लॅशर किंवा इमर्जन्सी फ्लॅशर त्या ठिकाणी बसवलेले असतात. प्रत्येक डब्याच्या बाहेर बाजूला एक छोटी खिडकी किंवा बॉक्स असतो. त्याला अलार्म चेक वॉल म्हणतात. साखळी ओढली की तिथून हवा बाहेर पडू लागते आणि तिथे असलेल्या एक लाल रंगाच्या लिव्हर बाहेर येतो किंवा काही जुन्या कोचमध्ये तिथून सतत आवाज येत राहतो. यामुळे लांबून बघताच रेल्वे कर्मचाऱ्यांना समजते की कोणत्या बोगीतून चैन ओढली गेली आहे. ज्या डब्यात साखळी ओढली आहे तिथून हवा बाहेर पडण्याचा मोठा आवाज येत असतो. जोपर्यंत रेल्वे कर्मचारी तिथे जाऊन तो वॉल्व मॅन्युअली रिसेट करत नाही तोपर्यंत तो आवाज थांबत नाही आणि ट्रेन पुन्हा सुरू होऊ शकत नाही. विनाकारण साखळी ओढल्यास काय होते? भारतीय रेल्वे कायदा 1989 अंतर्गत कलम 141 नुसार योग्य कारणाशिवाय साखळी ओढणे हा गुन्हा आहे. यासाठी 1,000 रुपये दंड किंवा 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. साखळी कोणकोणत्या कारणासाठी ओढली जाऊ शकते? चालत्या ट्रेनमध्ये आग लागणे, एकंदरीतच इमर्जन्सी सिच्युएशन असेल, म्हणजेच काहीतरी इमर्जन्सी घडली असेल आणि आपत्कालीन घटना घडली असेल तरच आपण ती इमर्जन्सी चेन ओढू शकतो. नंबर 2, प्रवाशामध्ये लहान मूल किंवा वृद्ध किंवा प्लॅटफॉर्मवर प्रवासी सुटणे यासाठी सुद्धा आपण चैन ओढू शकतो. चोरी किंवा दरोड्याची घटना घडणे या संदर्भामध्ये सुद्धा आपण चैन ओढू शकतो. माहितीचे विश्वसनीय स्रोत काय आहे? तर भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे, तांत्रिक मॅन्युअल रेल्वेच्या व्हॅक्यूम आणि एअर ब्रेक सिस्टमची अधिकार्य पद्धती, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज वेळोवेळी प्रसिद्ध होणारी रेल्वे सुरक्षा मार्गदर्शक तत्वे, त्याचबरोबर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ जो नियमावली साखळ ओढण्याच्या घटनांमधील कायदेशीर कारवाईमध्ये सहभागी असतात. तर एकंदरीतच मंडळी, जर आपण रेल्वेमध्ये प्रवास करत असाल आणि आपत्कालीन कुठली गोष्ट घडली तरच आपण त्या अलार्म चेनचा वापर करू शकतो. जेणेकरून फार मोठी घटना घडणार आहे त्याच ठिकाणी ही अलार्म चेन आपण ओढू शकतो. या संदर्भामध्ये फार गंभीरपणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. बेकायदेशीरपणे चेन ओढणे हे कायद्याने गुन्हा मानला जातो. एकंदरीतच या गुन्ह्यामध्ये आपण
अडकलो गेलो नाही पाहिजे याची दक्षता मात्र आपण घेणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच हे अपडेट्स सर्वांसाठी आहे, जे की रेल्वेने जे प्रवास करतात त्या सर्वांसाठी ही नियमावली फार महत्वाची आहे. अलार्म चैन हे आपल्यासाठीच बनलेली आहे. प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होण्यासाठी, कुठे जर आपत्कालीन घटना घडत असेल तर त्वरित ती घटना टाळली जावी यासाठी अलार्म चैनचा उपयोग केला जातो. तर एकंदरीतच ही माहिती आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. नक्कीच ही बातमी आशा करतो तुम्हाला आवडली असेल. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून जाणून घेतली. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्ससाठी चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तुर्तास कॅमेरामन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.